स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण केची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुनी आता श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वर रघुवर विमल जसु जोदायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी वेदांची महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातुम्य मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्ते तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
ओम नमो ज्ञानेश्वरा सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद स्वरूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय आपल्या सर्वांच्या परिचयाचे देहूचे सुप्रसिद्ध आदरणीय लाडके संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग हा उपदेश पर प्रकरणातील असून अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने निवडलेला आहे आपल्या उपस्थित सर्वांच्या सेवेसाठी। तसं कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी द्यावयाचा अल्पसा परिहार तो असा की आपले भारती बाबांनी सांगितलं की हा पहिलाच सप्ताह आहे
आणि माझी तारीख होती 10. 10 आकडा हा पूर्णत्वाचं प्रतीक आहे. ते गेलं माझ्या हातून. मग आम्ही अधुरे राहिलो का? शंकर भगवान हे त्रिभुवन गुरु आहे आणि 10 तारखेची सेवा जरी निसटली, ती ठरवून दिलेली सेवा होती माणसांनी, ती निसटली आणि ती सेवा आली गुरुवारच्या दिवशी. गुरुवार हा सगळ्या वारांमध्ये मोठा वार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर या कीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं येथे उपस्थित असलेले रोजचं कीर्तन करणं हे अतिशय अवघड असतं. सदा 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 काय बोलावून काही नाही. मी आधीही तोच अभंग घेतला होता आणि आजही तोच निवडलेला आहे. पण भारती बाबा हे नेहमी वेगवेगळे अभंग घेतात. मी म्हणलोही होतो त्यांना, अवघड आहे महाराज, ही कला कशी जमते तुम्हाला? ते म्हणले आम्हाला जमते. मी म्हणलं ठीक आहे. इथंच महानपण सिद्ध होते. तर या कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने जमलेल्या सर्व अबाल थोर वृद्ध भाविक भक्तांना वंदन करून, आणि विशेष म्हणजे मला या कीर्तनासाठी आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास भरणारे आमचे पांडुरंग दादा, त्यांनाही वंदन करतो. आणि आमचं पटलं बरं का, पांडुरंगच नाव आहे. जे सुरुवात करतात हरी राम कृष्ण हरी म्हणून, त्यांच्याशी पटलं. नाही नाही म्हणे, तुम्ही म्हणा फक्त, म्हणे फक्त हरी राम कृष्ण हरी म्हणा, मी बाकीचं आवरून घेतो. ठीक आहे. सप्त्यातलं हे पहिलं कीर्तन आहे माझं. आणि एरवी माझे एकादशीला 45-50 कीर्तन झाले फिरतीच्या दौऱ्यात. हे पहिलं कीर्तन आहे सप्त्यात. आम्ही आवरून घेतो म्हणे. मग मला तर बळच आले. तर एकट्याचा नव्हे खेळ म्हणून जन्मिला हा मेळ. बऱ्याच जणांचे आभार व्यक्त करतो. मृदुंगाचार्य विनेकरी आणि या मंदिरामध्ये सतत माझंच नाव निघतं की महाराज इथं सेवा करतात, सेवा करतात, सेवा करतात. मला आपण फुकटमध्ये प्रसिद्धी दिली, परंतु खरे महाराज तर आमच्या कांताताई आहेत, नीलाताई आहेत आणि सुनीताताई आहेत. तिघीही ताया दिवस रात्र सडा टाकण्यापासून
400-500 रुपये लागतात रांगोळीचं पीठ विकत घ्यायला. रांगोळी आणतील कांताताई, रांगोळ्या काढतील, सडा टाकतील. अंगण छोटा आहे का? मी काय करत नाही, माझं नाव फुकट. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा. खरे महाराज तर ह्या 3 ताया आहेत. आणि जसं पांडुरंग दादांनी आता भजन म्हटलं की एकट्याचा नव्हे खेळ म्हणून जमील हा मेळ. इथे उपस्थित असलेले आमचे बापू यांनाही वंदन करतो. आणि आमचे गुरुवर्य स्थानी असलेले सुधाकर महाराज जोशी, माझ्या गुरुच्या रूपामध्ये स्थानामध्ये त्यांना मी ठेवलेलं आहे. सुधाकर गुरुजी महाराज वेदांताचार्य, वेदपाठी ब्राह्मण आहेत ते. त्यांच्याही चरणी आज नतमस्तक वंदन करतो. आणि इथे उपस्थित असलेले भालदार, चोपदार आणि नंदूभाऊ यांनी, तरुण मंडळातील नंदूभाऊ असो, बाकीच्या, तुमचं नाव काय? शिवाजी महाराज, बापरे, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आणि तरुण मंडळातील बरेच जण, त्यांनाही वंदन करून आजच्या ह्या कीर्तनरूपी सेवेला या ठिकाणी मी सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन शुद्ध भावे, सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा फार काय शिकवावे, सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल विठ्ठल. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका म्हणाले. आणि हे आयुष्य कसं आहे? क्षणभंगूर आहे. क्षणाने बनलेलं हे आयुष्य आहे. आणि असं आयुष्य नाश करण्यासाठी दिलंय का? नाही, सार्थक करण्यासाठी आपल्याला हे आयुष्य दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? कशानं होईल महाराज सार्थक? काय करावं लागेल सांगा? सांगतो. विठ्ठल विठ्ठल. आयुष्याच्या सार्थकतेसाठी देवानं आपल्याला हे देहरूपी साधन दिलेलं आहे.
कशासाठी दिलेला आहे? भजन करण्यासाठी दिलेला आहे. पण जितकं भोजन व्यक्ती आवडीनं करते तितक्या आवडीनं मग भजन करते काय? करते का? नाही करत. भोजन जितक्या आवडीनं करते तितक्या आवडीनं भजन करते काय? का करत नाही? का करत नाही? त्याचं कारण काय आहे? रसनेद्वारे रसस्वाद घेता मातली इंद्रिय सत्ता नेऊन घाली अधपाता. भोजनावर ज्याचं नियंत्रण झालं त्याला भजन करायला सांगावं लागत नाही, त्याच्या हातून सहज होते. म्हणूनच आमच्या मीराबाई म्हणतात, मीरा को प्रभू मिले गिरिधर नागर, सहज मिले अविनाशी. सहज मिळाले. मी काहीच अट्टहास केला नाही, काहीच हट्ट धरला नाही. अशाच प्रकारे आमच्या जनाबाईला, अशाच प्रकारे आमच्या तुकारामजी महाराजांना, अशाच प्रकारे आमच्या गोरा कुंभारजी महाराजांना, अशाच प्रकारे आमच्या सावतामाळी महाराजांना, अशाच प्रकारे आमच्या नरशीच्या नामदेवजी महाराजांना, अशाच प्रकारे आमच्या शिवशंकर भगवानांना, अशाच प्रकारे भगवान श्रीरामांना, अशाच प्रकारे भगवान श्रीकृष्णाला आयुष्य सार्थकतेची प्रचिती आली. कशी आली? काय केलं त्यांनी ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं? काय केलं? मुखी नाम आणि हाती काम. ज्याने साधविले दोन्ही, थाप देत जा बंधू, थाप देत जा. ज्याने साधविले दोन्ही, प्रत्येक वेळेला देत जा. ज्याने साधविले दोन्ही त्याच्या इतका नाही कोणी. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष, ज्याने साधविले दोन्ही त्याच्या इतका नाही कोणी. रामही जपलं पाहिजे आणि आपले जे नित्य नैमित्तिक कर्म आहे तेही केलं पाहिजे. जसं आमच्या जनाबाईंनं केलं. गौऱ्या थापता थापता जनाबाईंनं देवाचं नाव घेतलं. नाव घेता येते, झाडू मारता मारताही आपल्याला देवाचं नाव घेता येते. पण काही लोक तर सप्त्यामध्ये विना घेऊन उभा टाकतात आणि नावच नसते मुखामध्ये. टन 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 टन. आश्चर्य वाटते. विठ्ठल अखंड नामाचा सप्ताह आहे. विना ही पहिल्या दिवशी सप्ताह सुरू व्हायच्या आधीच कुंकू लावलेलं असतं. आग्रहानं नाव घेतलं पाहिजे. नामस्मरणही होते आणि
नामाचा ध्वनी इतरांपर्यंत जेव्हा जातो, ऐकणाऱ्याला दुप्पट पुण्य मिळत असतं आणि म्हणणाऱ्याला एक पट पुण्य मिळत असतं, असं जनार्दन स्वामी बाबा आपल्याला सांगतात. तर जनाबाईंनी गौऱ्या थापता थापता आपल्या आयुष्याचं सार्थक केलं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम काय न भवाचा सावतामाळी महाराजांनी शेतीचे काम करता करता देवाचं नाव घेतलं. आपण घेतो काय? बालकाचे साठी पंते हाती धरी येले पाठी, तैशे संत क्रिया करून दावी ती जगी विठ्ठल विठ्ठल. असा संसार केला, संसारही केला, पण संसारासाठी भजनाकडे पाठ फिरविली नाही संतांनी. आपण मात्र आपला संसार सुखाचा करण्यासाठी भजनाकडे पाठ फिरविली. कशी महाराज? तेही सांगतो. 24 घंटे आपल्याला देवानं दिलेले आहे. किती घंटे? दिवस बनतो 24 घंट्याचा. आपला संपूर्ण वेळ काम करण्यात गेला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आता संध्याकाळी आपण शेताची कामं करून घरी परतलो. परतल्यानंतर काय काम असते आता आपल्याला? ठीक आहे, आपण स्वयंपाक तयार केला, खाल्लो, जेवण केलं. त्याच्यानंतर 1 घंटा देवाला अर्पण केला पाहिजे का नाही? 24 घंटे दिले ना, 1 घंटा देवाला दिलं पाहिजे का नाही? कुत्र ज्या मालकाचं अन्न खाते, ज्या मालकाच्या घरी पाणी पिते, त्या मालकाशी इमान ठेवते, इमान ठेवते. 84 लाख योनीमध्ये फिरत होतो आपण. 84 लाख योनी नंतर एक एक योनी, कोटी कोटी फेरा फिरलो. आणि प्रत्येक योनीचे दुःख किती असतील, कष्ट किती असतील. दया आली देवाला, करुणा आली आणि हा देह दिला. कशासाठी दिला? दिले तुझ हात पाय कान नाक डोळा मुख बोलावयावर. इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, मुख बोलावयावर. हा देह देवानं दया करून माणसाला दिला आणि माणसानं हा देह कुठे लावला? सायासे करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कवण्या मुने. अरे प्रपंच ही करावा लागते. केला ना प्रपंच तुकारामजी महाराजांनी, केला ना सावतामाळी महाराजांनी, केला ना आमच्या शंकर भगवानांनी. आहेत ना लेकरं बाळ? केला ना भगवान श्रीकृष्णाने. लेकरं बाळ आहेत. प्रपंच रचना सर्व भोगून त्याग,
विठ्ठल विठ्ठल प्रपंचासाठी आपण देवाशी पाठ फिरविली आणि देव झाला पाठमोरा. प्रपंचासाठी पाठ फिरविली ना, देव झाला पाठमोरा. नसती विघ्ने येती घरा. नाम हे कलियुगामध्ये उद्धाराचं साधन आहे. आणि 24 घंटे देवानं आपल्याला दिले. 1 घंटाही देवाला अर्पण न करता देवानं वेळ दिली. आयुष्य क्षणाक्षणानं ठरलेलं आहे आणि वेळ देवानं दिली आपल्याला. यानं किती आयुष्य जगणार, त्यानं किती आयुष्य जगणार. प्रत्येकाचं आयुष्य देवानं ठरविलं. वेळ देवानं दिली. देवानं दिलेली वेळ देवाला न देता आपण ती कोणासाठी वापरली? संपूर्ण वेळ प्रपंचासाठी. बरं 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 बरं, आपल्या प्रपंचात कोण असते? पत्नी, पुत्र, बंधू. हे कोण आहेत? पुत्र, बंधू, कांता यांच्यासाठीच वेळ आपण वापरायला ना. दारा पुत्र जन सोयी देवी तुला सर्व विद्या हे जाणून हरी गावे वासी. दारा पुत्र प्रपंचामध्ये आपल्या पत्नी असते, एक भाऊ असतो, कोणाला 2 असतील, 3 असतील. पुत्र, बंधू, कांता हे तो संपत्तीचे. यांच्याशी काय नातं जोडायचं? यांच्याशी नातं कशाच्या नात्यानं आलेलं आहे महाराज? मग धर्माच्या नात्यानं. पत्नीला काय म्हणतात? नुसतीच पत्नी म्हणतात का? धर्म. धर्माच्या नात्यानं आपण एकत्र आलेले आहोत. पत्नी असो आपली, धर्माच्या नात्यानं आपल्याशी जुटलेली आहे. मुलं असो, मुलांनाही धर्म लावलेला आहे. पुत्र असो, पुत्रांनाही पुत्राचा धर्म आहे. अरे तेवढा धर्म करायचा. देवही निराकार परमात्मा पृथ्वीवर येतो, धर्म रक्षण करतो, स्वतः धर्म करून दाखवितो आणि निघून जातो आपल्या स्वधामाला. तसंच आपण करायचं. धर्म नका घेऊ भार. तुम्ही आपण भार घ्यायलो कशाचा? या हलकट संसाराचा. आणि हा संसार कसा आहे? संसार बंधू, कांता यांच्याशी आपला जो धर्म आहे तो आपण सांभाळायचा आणि आपला वेळ देवाला द्यायचा. का बरं धर्म सांभाळायचा? कशानं आयुष्याचं सार्थक होईल आपल्या? धर्म पुत्राचा धर्म आहे आई वडिलांची सेवा
त्याच्या आयुष्याचं सार्थक कशानं होणार आहे? पुत्राच्या आयुष्याचं सार्थक धर्म केल्यानं होणार आहे. धर्माविने नाही गती, धर्म जीवाचा सांगाती. धर्म पांडवांनी केला, अंगी देव राबविला. पुत्रालाही धर्म लागू आहे. नाते जोडायचे नाही, धर्म करायचा. नका घेऊ भारत धर्म ह्याची सार. आपण नातं जोडलं आणि देवाशी नातं तोडलं. हा सौदा परवडणारा नाही. देह गावाच्या बाजारी आला आणि हरिनामाचा सौदा विसरला. विठ्ठल ज्या लेकरा बाळांसाठी देवाशी आपण सोड चिठ्ठी दिली, घटस्फोट दिला. देवालाशी इमान न ठेवता घरादाराशी आपण इमान ठेवलं. पण आमच्या तुकारामजी महाराजांना घडोघडी काय आठवत होत? काय आठवत होत घडोघडी? देव आठवत होता. देव हाची घडोघडी घडोघडीला विठ्ठल आठवत होता. आणि त्यांची पत्नी त्यांना मग त्रास द्यायला लागली. देव करा, देव करा, देव करा. आणि देव करायला लागलं. सोपं आहे? तेही सोपं नाही. पण तुका म्हणे एक फजिती बरी. देवासाठी झालेली फजिती असेल तर ती फजिती परवडणारी आहे. पण संसारासाठी झालेली फजिती असेल, तेलही गेलं आणि तूपही गेलं. विठ्ठल विठ्ठल. तर थोडक्यामध्ये आयुष्याचं सार्थक कशानं होईल महाराज? काय केलं पाहिजे? तर आयुष्याचं सार्थक आपले नित्य नैमित्तिक आपण कर्तव्य धर्म सोडून नामस्मरणाला बसलं नाही पाहिजे. धर्माविने गती नाही. पुत्राचा धर्म पुत्रानं सांभाळला पाहिजे. थाप देत जा. सुनेचा धर्म सुनेनं सांभाळला पाहिजे. सासऱ्याचा धर्म सासऱ्यांनी सांभाळला पाहिजे. याच्यानं आयुष्य सार्थक होईल. धर्माविने गती नाही. ज्या व्यक्तीजवळ धर्मच नाही त्याच्या आयुष्याचं सार्थक होईल का? हो नाही. म्हणून आयुष्याचं सार्थक धर्म करण्यानं होणार आहे. धर्म सांभाळण्यानं होणार आहे. का बरं? धर्म रक्षती रक्षिता. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. हे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. सकलांच्या पाया माझे दंडवत. सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. पहिल्या चरणाचा अर्थ आपण पाहिला. दुसऱ्या चरणाकडे गाडी आपली गेली.
गाडीनं दुसरं स्टेशन गाठलेलं आहे का पहिल्या स्टेशनवर थांबायचं? सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. बरं, चित्त कशाने शुद्ध होईल महाराज? चित्त कशाने शुद्ध होईल? चित्ती चित्ताचे चैत्यमळ, तेने भेदू भासे सबळ. तो नाशावया चित्तमळ, कर्म निर्मळ सेवावे. आपली क्रिया चांगली आहे, पण कर्म दुसऱ्याच्या फजितीवर हसायचं कर्म आहे आपल्याकडे. विठ्ठल विठ्ठल. क्रिया चांगली, कर्म वाईट, ही कर्मभूमी आहे. चित्ताचे चैत्यमळ गेल्यानंतर त्या चित्तामध्ये आमचे भगवान श्रीकृष्ण प्रगट होत असतात. बरं, चित्ताचा चैत्यमळ कशाने जाईल? तर एकनाथजी महाराज सांगतात, कर्म निर्मळ केल्याने. विठ्ठल 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 कर्म निर्मळ आपल्याला करावं लागणार आहे, अर्थात व्यवहार शुद्ध करावा लागणार. व्यवहार नाही कळला ज्याला, परमार्थ कशाला पाहिजे त्याला. परमार्थात केलेल्या क्रियेला फळच बनत नाही. व्यवहार जर आपला असत्य असेल, असा कोणी व्यक्ती जर असेल, गुरु महाराज देखील कोणाची नैया पार करतील, कोणाची नाव भव किनारी पार करतील. सत की नाव खेवटिया सतगुरु, गुरु सत्या लागी साह्य, गुरु साधकाची माय. सत्य धारण करून आपण या कर्मभूमीमध्ये आपले कर्म निर्मळ केले पाहिजे. कसे करायचे महाराज निर्मळ कर्म? कसे करायचे, कसे केले? संतांकडे पाहून शिकावं लागेल आपल्याला. सत्य वाट माझी होती, वाचली न गाथा पोथी, पाने घाली तुळशीला, आगळीच माझी भक्ती. विसरून धर्म जाती, घास देई भुकेल्याला, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. विठ्ठल विठ्ठल.
आशे कर्म ज्यानं निर्मळ करते, जे जे दुःख आपल्या देही ते ते सर्व भूता पाही. घासातला घास काढून दुसऱ्याच्या सेवेसाठी ज्यानं बाजूला ठेवते, त्याच्या देहात बसलेला देव त्याला पावते, त्याचा उद्धार करते. एक देहधारी या नात्यानं दुसऱ्याच्या देहाची पीडा आपल्याला कळते का? आपण हसायला लागतो थोड्या थोड्या गोष्टीमध्ये. हे शोभते एका समजदार व्यक्तीला? हे धार्मिक व्यक्तीचं लक्षण आहे का? वैष्णव जन तो तेने कहिये, जो पीड पराई जाणे रे. दुसऱ्याच्या पीडेवर, दुसऱ्याच्या फजितीवर हसायचं हे वैष्णवाचं लक्षण आहे? हे फजित खोराचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. तर बंधूंनो, आपल्याला थोडक्यात कळलं, माझी गाडी एक्सप्रेस राहणार आहे. दुसऱ्या स्टेशनवर आली, आता तिसऱ्या स्टेशनवर जाणार. थोडक्यामध्ये आपल्याला सारांश कळला की दुसऱ्याची पीडा ही आपली पीडा आपण बनविली पाहिजे. पण दुसरा जेव्हा संकटात असतो, दुसरा व्यक्ती जेव्हा अडचणीत असतो, दुसरा जेव्हा दुःखामध्ये असतो, आपण अशीच मजा घेता जी ह्या क्षणी घेत आहात. त्याची अडचण सोडवायला आपण जातो का? नाही. आपली गाडी चालली रोडवरून, सीटवर कोणीच नाही. आपल्या गाडी चालली रोडवरून, सीटवर कोणी नाही बरं का आपल्या. एखादा व्यक्ती उभा आहे गाडीच्या शोधामध्ये, वाट पाहत उभा आहे, त्याला बसवितो का आपण? परपीडा हे पाप, परोपकार हे पुण्य, बहुजन्मी पुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली. पुण्य ते परोपकार, पाप ते परपेडा, ऐक नाही डोळा दुसऱ्या, ऐक नाही डोळा ज्याला दुसऱ्याची अडचण कळली, का कळली? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दया हे धर्माचं मूळ आहे. आणि धर्म कशाला म्हणतात? धर्म जागो सुदैवाचा जोबा, परोपकारी. परोपकार म्हणजे दुसऱ्याचं पुण्य, त्यालाच धर्म म्हणतात. विठ्ठल धर्म घरीही निभवावं लागते. घरातही धर्म लावलेला आहे. आणि घरातून बाहेर पडल्यावर कोणाला अडचण असली तर मरू दे त्याला. मजा काय, भाऊ होय काय, मजा भावाची. मी अडचण सोडवितो, तुझी सोडविते, त्यानं चांगली सोडविते कोर्टामध्ये. विठ्ठल धर्म घरी देखील करावा लागतो, कर्तव्य कर्म करतात. आणि दारातही करावा लागतो. का? ज्याने साधविले दोन्ही त्याच्या इतका नाही कोणी. मी घरात करतो धर्म, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. माझे लेकर, माझी बायको, माझे लेकर, माझी पत्नी, एवढ्या पुरताच मी धर्म करायला तयार आहे महाराज.
आणि दारात गेल्यावर तमाशा बघायला तुला पाठविले का देवानं जगामध्ये? विठ्ठल अरे बाहेरच्यांच्या सेवेनं गृहस्थी घरातली सुखी राहते. बाहेरच्या लोकांची अडचण सोडवा, संकट सोडवा, मदत करा त्यांना, त्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादान घेऊन जेव्हा तुम्ही घरी येता, बाहेर चांगले काम करून, कोणाची अडचण सोडवून, कोणाचे संकट सोडवून, गाडी रिकामी चालली, गाडीवर बसवून कोणाला त्याचा आशीर्वाद घेऊन घरामध्ये जेव्हा तुम्ही येताल, वातावरण बदललेलं पाहता. विठ्ठल धर्माविने नाही गती, मग तुमच्या कार्याला गती सुरू झाली. आणि घरामध्ये धर्म निभवून, पुत्राचा जो धर्म आहे, सुनेचा जो धर्म आहे, पत्नीचा जो धर्म आहे, तो निभवून जेव्हा आपण चौकटीच्या बाहेर या जगामध्ये जाताल, समाजात जाताल, तिथंही देव बसलेला आहे प्रत्येकाच्या हृदयात, कणाकणात. आणि त्या देवाला काय आवडते? धर्म. धर्माविने धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. ज्यानं धर्माचं पालन करील, धर्म रक्षती रक्षिता. असा धर्म ज्यानं पार पाडते, त्याच्या चित्तामध्ये देवाचा निवास होत असतो. आणि धर्म कोण करील? धर्म हा दयेवर आधारित आहे. धर्माचं मूळ दया. ज्याचं हृदय कठोर आहे, त्यानं दुसऱ्याची मदत करेल का? नाही. त्यानं दुसऱ्याच्या फजितीवर दात काढील. विठ्ठल विठ्ठल. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तर चित्त कशाने शुद्ध होते महाराज? दुसऱ्याची पीडा ओळखल्यानं शुद्ध होते. असा या चरणाचा अर्थ आहे, द्वितीय चरणाचा. विठ्ठल विठ्ठल. सकलांच्या पाया, सकळाचा पाया माझं दंडवत. सकळाचा पाया माझं दंडवत. सकळाचा पाया माझं दंडवत. सकळाचा पाया माझं दंडवत. सकळाचा
माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. आपली वेळ संपत आलेली आहे. तिसऱ्या चरणावरूनही गाडी अति फास्ट गेलेली आहे, चौथ्या चरणावर पोहोचलेली आहे. चौथ्या चरणाचा 10 मिनिटांमध्ये अर्थ सांगून या कीर्तन रूपी सेवेला आपण विराम देण्याचा प्रयत्न करू. तिसऱ्या चरणाची अर्थ स्पष्ट करत नाही, लागली चौथ्या चरण आणि ते घेऊन ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समाप्त करतो. तुका म्हणे लाभ, तुका म्हणे लाभ, होय तो व्यापार, करा फार काय, शिकवावे विठ्ठल विठ्ठल. तुकारामजी महाराज म्हणतात की लाभ होईल तो व्यापार करा, पण धर्माचा व्यापार करा असं तर तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही ना, की माझे कीर्तन विका, कथा विका आणि ते विकणाऱ्यांच्या पाठीमागे उभा टाका, त्याचं ज्ञान ग्रहण करा असं तर सांगितलं नाही, असं तर सांगितलं नाही. तुका म्हणे लाभ, होय तो व्यापार, करा फार काय, शिकवावे. व्यापार धर्माचा मांडला, कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन, भाड खाई धन चांडाळतो, हरिभक्ताची माता हे हरिगुण कीर्ती, हिज वरी पोट भरीती चंडाळ हे, देती घेती नरका जाती तुका म्हणे. काय करावं महाराज, मग तुम्ही असं सांगता लोकायला कीर्तनामध्ये, कीर्तनकाराच्या विरोधामध्ये. अरे ते कीर्तनकारच नाही, स्वतः जगद्गुरु तुकारामजी महाराज ज्यांचे अभंग ज्यांनी विकले त्यांना चांडाळ म्हणायले. कीर्तनकार म्हणून तुम्ही गौरव करायलात का? ऐका कलियुगीचे महिमान, देती असत्याशी धन आणि मान, विठ्ठल विठ्ठल. आणि असेही लोक ज्यांनी कथा विकली, ज्यांनी कीर्तन विकले, ते साधू संतांना नावं ठेवतात. साधून कसं वागायचं, साधू कशाला म्हणतात याची व्याख्या ते लोक करायला लागले. जगात 7 आश्चर्य आहेत, 8-7 आश्चर्य. हे 9व-10व आश्चर्य असावं असलं बोलणं म्हणजे काहीतरी. आधी केले मग सांगितले. ज्यानं फी घेऊन कीर्तन कथा विकली त्याला साधू संतांना नावं ठेवण्याचा अधिकार कोणी दिला? आपण दिला महाराज. आपण पाठीशी उभा टाकायलो त्यांच्या. म्हणूनच जगद्गुरु तुकारामजी महाराज एका अभंगात म्हणतात, अधर्माचे उघड पीक धर्म रंकते गावी, आणि धर्माविने गती नाही. म्हणतात तुकारामजी महाराज, लाभ होईल तो व्यापार करा, पण कीर्तनाचा व्यापार टमाट समजला तुकारामजी महाराजांचे अभंग. टमाटे बटाटे विकता येतात, कांदे विकता येतात, घरही विकता येते. अभंग विक्रीची कोणी परवानगी दिली? ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात कीर्तन विकणाऱ्यांना? कीर्तनाचे रंगी नटनाचे, नासिले पराये द्रव्ये चित्ताचे. यांचं चित्त नासक्या चित्ताचे लोक आहेत. हे पैशासाठी महाराज बनलेले, आणि हे लोक साधूंना नावं ठेवायले. कथा विकली, कीर्तन विकली आणि नावं ठेवता साधूला. साधू संत को कोई न माने, जोरू को बहुमान, दुनिया आ गई रे बेईमान. बेईमान झाले लोक, साधू संतांकडे पाठ फिरविली. सगळेच साधू संत तसे असतात का? काही कीर्तनकार दस्तापूरकर महाराजांसारखे, मोतीराम महाराज दस्तापूरकरांसारखे निस्वार्थ सेवा केली. तुकारामजी महाराजांनी निस्वार्थ कीर्तन सेवा केली. नामदेवजी महाराजांनी निस्वार्थ सेवा केली. काय हे त्यांच्या वरचे कीर्तनकार आहेत का, जे पैसे घेऊन बोलायले? बरं 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 बरं, वारकरी कोणाला म्हणतात?
आम्ही वारकरी संप्रदायाचे. अरे वारकरी संप्रदाय हा फार मोठा संप्रदाय आहे, नतमस्तक होतो संप्रदायापुढे. पण वारकरी म्हणतात तरी कोणाला बेटा? काया वाचा मने जीवे भावे सर्वस्वे उदार, विठ्ठलाचा वारी कर. मनानं वाचेनं ज्यानं उदार आहे. महाराज तुमचं कीर्तन ठेवलंय बर का, आमची फी 30,000 आहे. हे उदार मनाच्या व्यक्तीचं लक्षण आहे. कीर्तनाच्या आधीच फी सांगितली. महाराज तुमची कथा ठेवली, फी सांगून टाकली. हे उदार व्यक्तीच्या उदार मनाच्या व्यक्तीचं लक्षण आहे का? याच्यामध्ये ज्यांनी वाटा उचलला त्या दोघांनाही नरक सांगितलेला आहे. तर व्यापार कशाचा करायचा? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. हरी नामाचा व्यापार करायचा. कसा? विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. पण आपण म्हणताल महाराज आम्ही नाम घ्यायलो, जरी आम्ही कीर्तन विकले आमचा उद्धार होणारच आहे. आम्ही नरकात थोडेच जाणार आहोत देणारे घेणारे. आम्ही नाम घ्यायलो, नामाचे प्रमाणाच्या प्रमाण तुम्ही दाखविताल मला, उदाहरण दाखविताल. ह्यानं तरला नामानं, त्यानं तरला नामानं तरला. महाराज आम्ही देखील तरणार, कितीही आम्ही पाप करू. देती घेती नरका जाती कशाला सांगता? अरे माझ्या घरचा अभंग नाही, तुकाराम महाराजाचा नाम घेता वाया गेला ऐसा नाही ऐकला. नामानं उद्धार होते कितीही पापी असला, पण नामच जेव्हा विक्री करता आपण आपला उद्धार बंद झाला. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन शुद्ध भावे. सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा फार काय शिकवावे. सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तर या ठिकाणी मीठा मीठा हर कोई खावे, कड़वा न खावे कोई. एक बार जो कड़वा खावे तो सबसे मीठा होई. गोड खाल्ल्याने रोग होतो, गोड खाल्ल्याने रोग होतो आणि झालेला रोग त्या व्यक्तीचा सद्गुरु दूर करत असतात. त्या व्यक्तीचा रोग दूर करणारा कोण आहे? ज्यानं गोड खायलाय त्यानं दूर करेल का? त्याने रोगीच आहे. तो रोग दूर करण्याची दवा कडू असते आणि कडू दवा ज्यानं खायलाय त्यानं तर तोंड खराब करणारच आहे. ज्यानं ती दवा त्याला देते ना खायला त्याच्यावरच कडू तोंड करणार आहे. विठ्ठल ऊपर ऊपर हर कोई जावे, नीचे न जावे कोई. एक बार जो नीचे जावे तो सबसे ऊपर होईल. या ठिकाणी माझी कीर्तन रूपी सेवा उपस्थित आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी समाप्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो आणि बोलण्याच्या नादामध्ये एका महान व्यक्तीचे आभार मानण्याचा मी विसरलो. तेवढे मी आभार मानणार आणि आपल्या ह्या सेवेला या ठिकाणी विराम देणार.
तर शंकर भाऊ हे सतत या मंदिरामध्ये मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, अनुभव घेऊन बोललं पाहिजे. तर सारखे ते मंदिरामध्ये सकाळी 4ला असो, 5ला असो, 3ला, 3:30लाही येतात आणि सेवा करतात, देवाची झाडू मारतात, पूजा करतात, अभिषेक करतात. पावसाळा असो, हिवाळा असो, पांडुरंग दादा उन्हाळा असो, येतात. आणि ते खरे महाराज तर आमचे शंकर भाऊ आहेत. पण एके दिवशी मी त्यांना म्हणलं देखील, मी म्हणलं तुमचं कीर्तनामध्ये मी नाव सांगणार बरं का, म्हटलं सगळ्यांसमोर तुम्हाला चमकिणार म्हणलं चांगलं. नाही नाही म्हणे, मला नाही चमकायचं महाराज, तुम्ही ते नका बोलू, ते नका बोलू. पहा, तर शंकर हे भोळे असतात. तर खरे भोळे शंकर हे आहेत. आपल्या गावचं भूषण आपले शंकर महाराज, आपल्या गावचे भूषण वेदांताचार्य वेदपाठी ब्राह्मण सुधाकरजी महाराज, आपल्या गावचे भूषण. सकाळ उठून हरिपाठ म्हणणारे. काकडा मला येत नाही, तुम्ही मला महाराज म्हणता. सकाळ उठून ते हरिपाठ म्हणतात. मला नवल वाटायचं, त्यावेळेस मी झोपलेला असायचा आणि तुम्ही मला महाराज समजता. आता ते 3:30ला जेव्हा हरिपाठ म्हणायला बसायचे काकडा भजन, उठत कितीला असतील? 3:30ला, 2ला. मग खरे महाराज कोण? हे का मी? हे यांच्यासाठी, पांडुरंग दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपले विनेकरी मधुकर दादा, नवल वाटतं मलाही त्यांचं. अतिशय त्यांना देखील सुंदर हरिपाठ येतो, काकडा भजन येतं. आणि माझ्या पाठीशी ते देखील इथं उभा टाकतात, वेळोवेळी मदत करतात, आम्हाला सुरणकंद खाऊ घालतात. विठ्ठल अतिशय उत्साहाने आणि थाटाने आपला हा सप्ताह या ठिकाणी पार पडला. आणि सप्त्याला सर्व वसा गावातील भाविक भक्तांनी या ठिकाणी मदत केली आणि अवश्य मदत करावी. आणि